पण हे सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटे यांना प्रचंड भोवल्याचं दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची शिफारस केलेली होती आणि त्यानंतर राज्यपालांकडनं मुख्यमंत्र्यांच्या या शिफारशीवर उत्तर देखील आलेलं आहे, जे आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। आणि सध्या माणिकराव कोकाटे यांचा जो क्रीडा खात्याचा भार आहे, पदभार आहे, तो अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे कोकाटेंना भोवल्याचं दिसतंय आणि शुक्रवारची जी सुनावणी आहे ती कोकाटेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। मीनाक्षी, शुक्रवारच्या सुनावणीमध्ये जर कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर कदाचित वेगळी राजकीय परिस्थिती उद्भवू शकते का? कारण कोकाटेंना आधीच सत्र न्यायालयानं शिक्षा तर सुनावलेलीच आहे आणि कदाचित कोकाटेंकडे हा एक पर्याय देखील असू शकेल की ते वरच्या कोर्टात अपील करू शकतात की काय। पण शुक्रवारची सुनावणी कोकाटेंसाठी महत्त्वाची आहे असं दिसतंय। निश्चितच अजिंक्य, कारण जी शिक्षा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षाची जी शिक्षा आहे त्यामध्ये त्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। अर्ज दाखल केलेला आहे। आज दुपारीच त्याच्यावरती तातडीनं सुनावणी घ्यावी यासाठी अनिकेत निकम यांनी देखील त्या ठिकाणी 10 मिनिटांची त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र कोर्टाने जी आहे ती शुक्रवारची तारीख त्यांना दिलेली आहे, त्यामुळे ह्या शिक्षेवरती स्थगिती मिळावी अशा पद्धतीचा हा संपूर्णतः युक्तिवाद करण्याचा प्रयत्न होता। पण त्याआधी आपण पाहतोय की कोर्टाने काही न ऐकता मात्र तातडीनं ह्या सुनावणीवरती आता घेता येणार नाही अशा पद्धतीची कोर्टाची भूमिका होती आणि त्यानंतर शुक्रवारची तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर हे सगळं घडत असताना आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांनी राजीनामा जो आहे तो अजित पवारांकडे सुपूर्द केलेला आहे। असं असताना अजित पवारांकडे आता हे खातं राहणार असल्याची माहिती मिळत आहे आणि अजित पवार आता क्रीडा खातं देखील त्यांच्याच पदरामध्ये असणार आहे। सध्या आता अजित पवारांकडे हे खातं नेमकं कोणाला द्यायचं याची देखील चर्चा सुरू आहे। मात्र दुपारी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एकच विचारलं होतं, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच तर मात्र हा पद कोणाला दिलं जाणार, तुमच्या पक्षातून कोणाला या पदाठिकाणी बसवलं जाणार, ही देखील जेव्हा विचारणा करण्यात आली त्यावेळी अजित पवारांनी काही नावं सुचवलेली आहेत का, ही देखील एक वेगळी चर्चा आहे। त्यामुळे अनेक नावांची चर्चा सध्या आता सुरू झालेली आहे। दुसरीकडे धनंजय मुंडे हे दिल्लीत जातात, अमित शहांची भेट घेतात आणि आता क्रीडा मंत्री पदावरती धनंजय मुंडे बसणार अशी देखील चर्चा आहे। पण मात्र ह्या चर्चेला कितपत मात्र पक्षाच्या वतीनं अद्यापही कोणतीही भूमिका मांडलेली नाहीये, कारण पक्षाचे सगळेच वरिष्ठ नेते आता आज उद्या आणि परवामध्ये काही नेते जे आहेत ते दिल्लीत आहेत तर स्वतः अजित पवार जे आहेत ते पुणे आणि बारामतीमध्ये असणार आहे। त्यामुळे उद्या अजित पवार काही माध्यमांच्या पुढे काही भूमिका मांडतात का? आता राजीनामा तर देण्यात आलेला आहे, पण मात्र पक्षाच्या बाजूनं पक्षाची काय नेमकी भूमिका आहे हे अजित पवार स्वतः मांडतात का? पण मीनाक्षी एक प्रश्न मला विचारायचा आहे। आताच राज्यपालांनी जे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं त्यात राजीनाम्याचा कुठे उल्लेख दिसत नाहीये, फक्त एवढंच त्यात नमूद केलं गेलंय असं दिसतंय की जे खातं कोकाटेंकडे होतं ते आता अजित पवारांकडे दिलं गेलेलं आहे। राजीनामा कदाचित अजूनही कोकाटेंनी दिलेला नाही की काय, ते सध्या फक्त बिनखात्याचेच मंत्री आहेत की काय, असा याचा अर्थ आहे का? निश्चितच एकंदरीतच अजिंक्य ज्यावेळी आपलं मंत्रिपद काढलं जातं हे याचाच अर्थ असा असतो की राजीनामा घेऊन मात्र तो मंत्रिपद आपण सोडलेला आहे अशाच पद्धतीचा उल्लेख केला जातो। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केला असल्याची देखील माहिती आहे आणि त्यानंतर अजित पवारांनी हा संपूर्ण राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिला आणि फडणवीसांनी ही संपूर्ण आता जी शिफारस जी आहे ती राज्यपालांकडे दिली आणि राज्यपालांनी ही शिफारस जी आहे ती मान्य देखील केलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा होत असताना एकंदरीतच आता माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलेला आहे का मग त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आता स्वतः पक्षाच्या वतीनं अजित पवार जेव्हा भूमिका मांडतील तेव्हाच हे चित्र निश्चित क्लिअर होतील। पण तत्पूर्वी असंच म्हणता येईल की ह्या पदावरती अजित पवारांना आता बसवलं जाणार आहे। अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद जरी असलं तरी मात्र आता क्रीडा खातं देखील
अजित पवारच सांभाळणार आहेत. ठीक आहे. याविषयी आपण जर पाहिलं तर जेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता तेव्हा धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री पद होते, पद त्यांच्याकडे होता आणि आता बीडचे सगळे सूत्र जे आहेत ते अजित पवारच हाताळत आहेत. त्यामुळे आता अजित पवारांकडे हे क्रीडा खात्याची देखील आता भर ठीक आहे. पडलेली आहे. त्यामुळे हे सगळं असताना आता क्रीडा या खाता संदर्भातली अजित अपडेट पवार मीनाक्षी स्वतः- घेऊच आपल्याकडनं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.